तर आजचा हा व्हिडिओ खूप खास असा आहे, कारण आपण या व्हिडिओमध्ये बेली फॅट कसं कमी करायचं हे टॉप टू बॉटम पाहणार आहोत, ते पण सोप्या आणि सरळ आसनातून। मी आसन करत आहे, त्याचं नाव त्रिकोणासन आहे। याने पूर्णपणे आपल्या पोटावरती म्हणजेच साईडचे जे पोट आहे, ज्याला की आपण साईड बेली फॅट म्हणतो, त्यावरती खूप चांगला असा दाब येतो आणि पोट ताणलं जातं, जेणेकरून त्या ठिकाणी जे साचलेलं फॅट आहे ते बर्न होतं। आता याचमध्ये जी दुसरी स्टेप आहे ती बघून घ्या तुम्ही। एका स्टेप आता हेच त्रिकोणासन अपोजिट डायरेक्शनमध्ये होत आहे, जेणेकरून पूर्ण बेली फॅट जे आहे ते बर्न होण्याला खूप चांगले चान्सेस आहेत। म्हणून जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा श्वास सोडा आणि वरती येताना श्वास घ्यायचा आहे। आता पूर्णपणे थोडीशी स्थिरावलेली स्थिती आहे, जेणेकरून हात पण या ठिकाणी पाठीचा जो कणा आहे तो ताठ पाहिजे, वाकलेला नकोय। पूर्णपणे ही स्टेप तुम्हाला 10 ते 20 वेळा करायची आहे। एक मिनिटाची एक स्टेप तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचं बेली फॅट हे लवकरात लवकर बर्न होईल। तुमच्या जर स्टेप लक्षात नाही आली तर तुम्ही व्हिडिओला माझ्यासोबतही बघत स्टेप करू शकता, जेणेकरून तुमच्या चांगलं लक्षात येईल की आपण कसं करत आहोत, कशा पद्धतीने करत आहोत। आता ही जी स्टेप आहे यामध्ये सुपर्ब असा आपल्या बेलीवरती साईड बेली फॅटवरती ताण येतो, प्रेशर येतं आणि पोट हे ओढल्या आणि ताणल्या जातं, जेणेकरून त्या ठिकाणी असलेलं जे फॅट आहे ते बर्न व्हायला चांगलीच मदत होते। त्यामुळे हेही आसन एकदम बेस्ट आहे, तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता। आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत, ओके। तर मग यामध्ये हात हा कानाला आहे आणि पूर्ण साईडमध्ये मी जात आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने आपण आपली पोझिशन चेंज करत आहोत। हात पूर्ण कानाला पाहिजे। आता थोडीसे चेंज करूयात। आता पोटावरती यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोटावरती आणखी चांगला दाब पडेल। आता दुसराही पाय मागे घ्यायचा आहे आणि पूर्णपणे खाली जायचं आहे, ओके। पण काय पाहिजे, तुमची स्माईल पाहिजे सोबत। मला हसत खेळत वजन कमी करायचं आपल्याला। श्वास घेत वरती यायचं आहे। भुजंगासनमध्ये पोट ओटीपोट खाली ठेवायचं आहे। नाभीपासनं भाग जो आहे तो खाली असणार झाला तुमचा। श्वास सोडत खाली, पुन्हा एकदा श्वास घेत वरती। ही स्टेप तुम्हाला 10 वेळेस करायची आहे माझ्यासोबत। चला तर मग लवकर करा बरं सर्वांनी। बेली फॅट कमी करायचं आहे ना, आणि साईड बेली फॅटही हो, तर मग ही स्टेप करा, मला फॉलो करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, ओके। आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत। भुजंगासनमधून आपण जाणार आहोत सर्पासनमध्ये, ज्या ठिकाणी दोन्ही हात माझे बांधलेले असणार झाले आणि पूर्ण नागाच्या फणीसारखं आपलं जे अप्पर बॉडी आहे ती आपल्याला उचलायची आहे। तुम्हाला शक्य होईल त्याच पद्धतीने आणि तेवढीच तुम्ही उचला। जास्त उचलण्याचा प्रयत्न सुरुवातीला तरी करू नका। 5 ते 7 वेळा हे तुम्हाला करायचं आहे, जर तुम्ही सुरुवात असेल तर। आणि जर तुम्ही चांगले प्रॅक्टिशनर असाल तर 10 वेळेस करू शकता। पायही मागून उचलायचे आहेत व्यवस्थितपणे। आता थोडीशी पोझिशन चेंज करायची आहे, रिलॅक्स स्टेप असणार झाली, तीही तुम्ही पाहू शकता। खूप क्यूट आणि छान अशी स्टेप आहे आणि ही तुम्ही नेहमी करू